पेमेंट देता का? हो. आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे सगळी. नाही ती हुकत डावा हात मागे गेला होता, मी जो हात मागे सकाळचा व्ह्यू बघू शकता. नेमकी रात्रीच पाऊस पडलेला आहे. समोर जी प्रवरा नदी दिसते त्या प्रवरा नदी मध्ये आता आम्ही बोटिंग करण्याकरता जाणार आहे. पाऊस पडल्यामुळं इथलं निसर्ग अतिशय खुलून दिसतंय एकदम. टेंट जे होते ते वॉटरप्रूफ टेंट आहे, त्याच्यामुळं पाऊस पडला तरी ते टेंटमध्ये काही भिजले नाही लोक. आमचे पण टेंट वॉटरप्रूफ होते. टेंटवाल्यांनी सकाळी नाश्त्याची व्यवस्था केलेली, चहा नाश्ता. आमचे टेंटवाले त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आमची पोह्याची. आमचे डोली सर आहे, इगतपुरीला आहे, जेडपीचे शिक्षक आहे. त्यांचा मोबाईल गाळा झाला आहे, सापडून द्यायचा आहे तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनुज चॅनलवरती. तर आज आम्ही एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आम्ही चाललो आता बोटिंग करताना. बोटिंग झाल्यानंतर आम्ही संदन व्हॅली म्हणून आहे तो एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवरती जाणार आहे. तर चला आता तुम्हाला सगळी माहिती तिकडे गेल्यानंतर सांगतो. हा अर्जुन आहे, हा अर्जुन बोटिंग करता घेऊन जाणार आहे आपल्याला. तू नाही ते नदीचं पाणी आटल्यामुळं असे दगड हे झालेले. नदीच्या पात्रामध्येच हे टेंट लावलेले होते. बोटिंगला जाण्याकरता एवढा खडतर रस्ता पार करून जावं लागत आहे. त्या प्रवरा नदीच्या पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे असं कडक आणि दगड दिसतंय आपल्या. पाऊस पडल्यानंतर हे सगळं पूर्ण भरून जातं एकदम. समोर जे दिसतोय तो आपला टेंट आहे, आपण तिथं हॉल्ट केलेला होता. दगडांमध्ये एक गणरायाची मूर्ती सापडली.
आता आम्ही शेंडे गावात आहे, इथून आम्ही संदन व्हॅलीला जाणार आहे. नाश्ता पाणी केलाय. बाळाची दुसरी शाखा आहे. तिसरी शाखा आहे. टेबल पण सारखेच आहे. काय सांगा ना. आम्ही तर संदनदराला जायच्या टर्नवरती उभे आहे आता. हे बघ इकडं जर गेलं तर इकडं लेफ्ट मारलं तर कोकण काढायला जातं, राईटला कळसुबाईच्या शिखरला. आम्हाला इकडं संदनदराला जायचं आहे. आमची एक गाडी मागं राहिली त्यामुळं आम्ही थांबलेलो इथं. तर चला आम्ही दरीच्या दिशेने निघतोय. दरी 4 ते 5 किलोमीटर बाकी फक्त. तर बाकीचा व्हिडिओ तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवतो. तर आता आपण सानंदरी येथे आलो आहे आम्ही सगळे. तर आता आम्ही निघालो दरीच्या दिशेने. चला तुम्हाला दरी दाखवतो. सांदनदरी जवळ आल्यानंतर इकडे सगळी पार्किंगची व्यवस्था आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था. आता आम्ही इथून सांदनदरीच्या दिशेने निघतोय सगळे. दरीच्या दिशेने जातात छोटेसे हॉटेल पण आहे. तुम्ही ते सांदनदरीकडे आल्यानंतर इथं पण टेंटची व्यवस्था आहे. तुम्ही इथं पण टेंट बुक करू शकता. सांदनदरीच्या प्रवेशद्वारावरती आलोय आपण. तर आपण दरी जवळ आलेलो आहे. दरी चालू झाली आता इथून. लकीली धुका आहे पण पाऊस नाही आहे. पावसाळ्यात इकडे सर्व पाणी असते. बघू शकता आता तुम्ही नजारा हा सांदनदरीचा. पावसाळ्यामध्ये ह्या दोन्ही बाजूनी पाणी चालू असतं. आता जी समोर दिसते ती आहे सांदनदरी. तर आता आपण सगळे आमची मित्रमंडळी आम्ही सगळे सांदनदरीमध्ये उभे आता. ही बघा दरी तुम्ही पुढं किती मोठी दरी ती. दोन्ही बाजूने खडक आहे. कपार आहे एकदम. अशा क्षितिज समांतर अंतर आहे. याला क्षितिज समांतर अंतर म्हणतात. आणि अशा खंडामधली 2 नंबरची दरी असं म्हटलं जातं. बोटीपासून यायला कमीत कमी 2-2.5 तास लागते इथे येण्याकरता. आणि आज संडे असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. आता आम्ही खाली जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
ते समांतर अंतर आहे म्हणजे बघा काय. आमच्यासोबत जे सर आहे प्रशांत सर आणि धोबी सर त्याचे थोडीशी माहिती देतील दरीबाबत. तर याला सांदन दरी इंग्लिशमध्ये दरी आपण व्हॅली सांदन व्हॅली असं म्हणतो. खास करून ज्यावेळेस एअरटेलची जाहिरात इथे प्रसिद्ध झाली होती त्यावेळेस लोकांचं खास आकर्षण होतं. त्यामुळे खास पर्यटनासाठी जे तरुण उत्साही तरुणी आहे ते येतात. आपण बघू शकता काळजी घेण्यासाठी या ठिकाणी हा हे इथले गार्ड्स गार्ड्स आहे. काय नाव तुमचं? हिरामन मांडे. किती वर्ष झाली इथे? एवढं काय सांगता येणार नाही. 3.5 किलोमीटर लांबीला आहे. पूर्ण केली तर ठाण्याहून जाते. अच्छा, तिकडची बाउंड्री. हो, नगरची ठाण्याची बाउंड्री हां, ठाण्याहून जाते. इथलं काय वैशिष्ट्य आहे दरी म्हणजे कशामुळे काही आख्यायिका आहे का? काही नाही माहिती. तुम्हाला किती वर्ष झाली इथे? काय माहिती नाही. हां, आता सर्वात जास्त इथे काही शूटिंग वगैरे झाली का एवढ्यात? हो, मागे 2 वर्ष झाली. हां, कोणती शूटिंग झाली होती? पिक्चरची शूटिंग झाली होती. तुमचं काय काम असतं इथे नेमकं? काही कचरा बिचरा टाकून नाही द्यायचं, काय अटकले विटकले जाणार. हां, आणि रात्रीच्या वेळेस इथे दरीचं पूर्णपणे बंद असतं का? किती वाजेपर्यंत चालू असतं? किती चालू असते तरी? 5:30 वाजे. सकाळी कितीला चालू होतं? सकाळी 8 वाजेपासून चालू आहे. सकाळी 8 ते 5:30. तुमचं थोडक्यात बचावाचं काम आहे थोडं. पेमेंट देता का? हरिश्चंद्र गड त्यांच्या संस्था वन विभाग. पेमेंट देता का? हो. आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे सगळी. शूटिंग घेणार टी शर्ट. नाही ती हुकत डावा हात मागे. हे कॅम्पिंगचे लोक तुमच्याच आहे गाव बाहेरचे? बाहेरचे बाहेरचे जे खाली कॅम्प लावताय हे आपलं रॅपलिंग करतं ते. हा, रबरी. आमच्याच गावचं. तुमचेच लोक आहे. कसे आहे त्याचे चार्जेस? त्याचं 300 रुपये चार्जेस. 300 रुपये चार्जेस. इन्शुरन्स त्याचा इन्शुरन्स पण असतो? किती याचा इन्शुरन्स असतो? 150 रुपये राहते पर माणसं. इकडं रॅपलिंगची पण सुविधा त्यांनी ठेवलेली आहे. रॅपलिंगला पर हेड 300 रुपये दर आहे आणि 300 रुपये दरामध्येच इन्शुरन्स पण निघतो त्यांचा. निघा तुम्ही. SP विकास जायचं नाही पुढे? तुम्हाला जायचं नाही पुढे? जायचं नाही खाली 3.5 किलोमीटर आहे. काय नाव तुमचं? सुधीर पांडे म्हणून गाईड आहे. आपल्याला सांगत तरी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते. सर सांगा माहिती काय काय. मग मला जेव्हा कळते ना तेव्हापासून मी प्रसारित होत चालू आहे. हां, किती 10 वर्ष झाले याला प्रसारित. अजून पण लोक येतात. पावसाळ्यात जास्त गर्दी राहते ना? हो, पावसाळ्यात धबधबे चालू राहते, अशी गर्दी राहते. आणि पावसाळ्यात झालं ना दिवाळीनंतर इथं कॅम्पिंगसाठी रॅपलिंगसाठी. सांदनदरीला येण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे जे येणारे पर्यटक आहेत? खाली पाहिजे आपापल्या सांदीच्या कडेला जाऊ नये जास्त. गाईड गैरवर्तन करू नये असं आपल्या पर्यटनामध्ये आल्यानंतर. कोणत्याच गोष्टी म्हणणं असं आहे का इथं आल्यानंतर दारू बिरू काही पिऊन येऊ नये. फॅमिली सोबत आले तर स्वच्छता राखा, सगळं हे करा. कारण की निसर्गाला उंची किती खालून किती? 120 फूट उंच आहे सांदनदरी. आणि असं चालायचा पट्टा किती आहे? 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर.
आणि तिकडे जर चालून गेलं आणि सांदनदरी जे आहे 120 फूट उंच आहे आणि पुढं 200 फूट उंच आहे असं पुढली कपार आणि चालून जायला 2-3 किलोमीटर येते असं. किती रुपये घ्या 300 300 रुपये 300 रुपये 300 रस्ता तिकून आहे का हो, जायचं का माहिती घेऊन तुम्ही खाली जायला पडत बाळा. ही दरी दिसते बघा तुम्ही. आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे. नशीब फक्त आज पाऊस नाही. चला मित्र निघाले आमचे तर आम्ही पण निघतोय आता. इकडं हरचंदगडावर सांदनदरी आहे. इथं आल्यानंतर आम्ही जो रानमेवा आहे करवंद आणि जांभूळ आणि आंबा याचा आनंद घेतोय सगळे. शेका खालून सांदनदरीहून चालून आल्यानंतर आम्ही विशाल काही बोलत नाही. या ठिकाणी मुंबईवरून आला पर्यटनासाठी. खूप मजा केली. त्याच्या डोळ्याचं पार न भेटलं पण तो बोलायला तयार नाही. सुंदर असं धुक्याचं वातावरण तयार झालंय. एकदम मनाला मोह लावणारी ही जागा. त्या ठिकाणी आम्ही थोडासा खारेवारी मतलई वारी पण सुटले. असं वाटतं स्वर्गात उतरलाय असं वाटतंय. आणि पप्पू दादा खूपच थकलेले वाटतात या ठिकाणी. छान प्लॅनिंग करतो. बाकी सगळे थोडेसे फक्त सरांचा मोबाईल गाळा झालाय त्याच्यामुळे सरांचा मोबाईल गाळा झालाय तो शोध लावायचा आहे. दत्ताचा आहे पण दत्त तो मनात सांगतोय बोलत नाही. तो दादाने सांगितल्याप्रमाणे सर्व मुलं थकली. आता घराची वाट पाहणे आज एक महत्वाचा चाललाय. चला कोकण काळाला जायचं होतं पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आनंद व्हॅली का जातानाच एक हॉटेल आहे. आम्ही जे भाकरी ऑर्डर केल्या आहे त्या इथं बनवते तांदळाची आणि ज्वारीची. तांदूळ आणि याची भाजीची ना. आम्ही एकदम घरगुती जेवण सांगितलेलं आहे. चुलीवरच्या भाकरी. आम्ही घरगुती चिकनची ऑर्डर दिलेली होती. बाळाला पिठलं सांगितलं. पिठलं आणि ठेचा. वाट्या कशा दिल्या त्या वाट्या द्या ना आम्हाला. आहे का एवढ्या वाट्या? सर्वात बारीक ठेचा झाला. चिकन घरगुती सगळं जेवण ना. आजीचं काय म्हणणं आहे? छान आहे जेवण घरगुती आहे. दुसरं सांगितलं आलं बरं वाटतं असं खाल्लं चालेल. ओके चला. आमचे सगळ्यांचे जेवण झालेले आहे आणि आज आम्ही दिवसभर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे आणि घरगुती जेवण होतं इकडे सगळं. सकाळीच आम्ही आपलं प्रवार नदीमध्ये बोटिंग वगैरे केलेली आहे आणि सांदन व्हॅली पण बघितलेली आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या अनुभव चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.